दंडोत प्रणाम. एखादा शहाणा व्यक्ती आहे आणि त्या शहाण्या व्यक्तीची एखाद्या मूर्ख माणसाची जर गरज पडली तर त्याने तो मूर्ख म्हणून त्याची भेट टाळणं हे चुकीचं आहे. आणि भेट टाळून अति शहाणपणा त्यांनी कधीही करू नये. अति शहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हटलं जातं. आणि म्हणून जो मूर्ख आहे म्हणून त्याची भेट टाळून आपलं काम टाळणं हे अतिशहाणपणाचं लक्षण आहे. सर्वज्ञ श्री जगप्रभूंनी त्यावरती सुंदर असे एक तत्त्व सांगितलेले आहे की सामान्य स्त्री सदनस्थिता पासूनही संदेह त्रुटी करूये. एखादी व्यक्ती आहे, ज्ञानी पात्र आहे, परंतु काही कारणास्तव त्याच्यामध्ये मलिनत्व निर्माण झालं आणि त्यांनी सामान्य स्त्रियेच्या घरी जाऊन जर आपलं बस्तान मांडलं तर आपली चुकी किंवा आपली अडचण, आपली शंका ती त्यांच्याकडे जाऊन आपण काढली पाहिजे. ते मलिनत्व निर्माण झालेलं आहे म्हणून त्यांना टाळून आपली आध्यात्मिक प्रगती आपण थांबवू नये. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एकू वैराग्य क्रीडा लोळे, उष्टावळीची सीते वेची, पडिलिये म्हैसीये प्रमाणनेने, एकू हस्तीचा गजस्कंदी जाय, कनकदंडी विजयमान, परी परधर्म तो त्याशीची पुसावा. थोडक्यात एखादा वैराग्य आहे तर तो चैतन्य विद्यावंत असून उकिरड्यावरती लोळतोय एवढी त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण झालेली आहे, परंतु तो ज्ञान समजू शकत नाही, ज्ञान जाणू शकत नाही ना, आपली शंका तो दूर करू शकत नाही. परंतु एखादा प्रपंचात असलेला वास्तविक आहे परंतु तो ज्ञानी आहे आणि तो ज्ञानी असून विषयामध्ये लोळतोय, हत्तीच्या अंबाऱ्यावरती बसून सोन्याच्या याच्यामध्ये विषय उपभोग घेतो आहे, परंतु तो जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर जसं आहे तसं जर ज्ञान देत असेल आणि तो बोधवंत आपल्याला धर्माची दिशा दाखवत असेल तर तो वासनिक आहे आणि इतका श्रीमंत आहे, इतका विषयात लोळतोय, तर त्याला काय ज्ञान विचारावं. असा मूर्खपणा आपण करू नये, अतिशहाणापणा आपण करू नये. आणि म्हणून आपल्या मनातला जो विकल्प आहे तो विकल्प स्वामी श्री चक्रधरांनी काढून टाकलेला आहे. आणि आपली अडचण, आपली शंका, आपला प्रश्न कोण दूर करू शकतो याचा विचार करून कोणाकडूनही ते घेण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. आणि अशी जर असेल तरच आपण अध्यात्मामध्ये प्रगती करून परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करून आपल्या जीवनामध्ये बदल घडून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.